आज बघूया दुपारच्या निवांत वेळेत किचनमधली अशी कोणती कामं आवरायची जेणेकरून सकाळी धावपळ घाई होणार नाही आणि वेळही वाचेल. आज दुपारी माझ्याकडे वेळही होता आणि बरीच कामं बाकी होती. मग म्हटलं आता कामं करतीच आहेत तर तुमच्याशी व्हिडिओसुद्धा शेअर करावा, जेणेकरून तुमच्यासुद्धा घाई गडबडीच्या वेळी ही वेळ खाऊ कामं आधीच करून ठेवली अशा प्रकारे तर सकाळी अगदी सोप्या पद्धतीने पटापट कामं होतील. सकाळी खूप घाई असते, सगळ्यांचे डबे बनवायचे, पाणी बॉटल भरायच्या, मुलांना सोडायचं. अशा वेळी ही वेळ खाऊ कामं नको वाटतात. त्यामुळं तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने आधीच जर ही वेळ खाऊ कामं करून ठेवली तर तुम्हालासुद्धा सकाळची कामं सोपं जातील. चला बघूया कोणती आहेत ती कामं. तर सगळ्यात आधी मी शेंगदाणे भाजायला घेतले. आमच्याकडे बऱ्यापैकी प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट वापरतातच, त्यामुळं भाजून शेंगदाणे अशा प्रकारे त्याचं मी कूट बनवून ठेवते. म्हणजे सकाळी शेंगदाणे भाजायचं, परत गार झाले की मिक्सरला वाटायचे, त्यामध्येच वेळ जातो सगळा. म्हणून मग वेळ असेल तेव्हा शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून डब्यामध्ये भरून ठेवते. म्हणजे पाहिजे तेव्हा पटापट भाज्या बनवता येतील. शेंगदाणे भाजतेवेळी थोडेसे डाग पडेपर्यंत भाजायचे, म्हणजे शेंगदाण्याचं कूट खमंग लागतं, त्यामुळं भाज्यासुद्धा टेस्टी होतात. तर हे वाटून अशा पद्धतीने मी डब्यामध्ये भरते. आठवडाभरासाठीचं मी हे वाटत असते. तर आता पुढचं काम म्हणजे मला बनवायची होती आज चटणी संपली होती. आठवडाभरासाठी वेगवेगळ्या चटण्या बनवते. म्हणजे एका आठवड्यामध्ये शेंगदाणा बनवली तर एका आठवड्यामध्ये जवसची चटणी किंवा तिळाची चटणी किंवा कारळं चटणी, जसं की आज मी खोबऱ्याची चटणी बनवत आहे. असं आठवडाभरासाठी वेगवेगळ्या चटण्या बनवत असते. तर खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी खोबऱ्याचे असे काप करून घेतले. सुरीने सुद्धा करू शकता. नंतर त्याच्यामध्ये लसूण पाकळ्या घातल्या, लाल तिखट घातलं, मीठ घातलं आणि जिरं घातलं. बघा किती सोपी चटणी आहे. आणि याला बारीक वाटून घेतलं. आमच्याकडे सिझेरियन डिलिव्हरी झाली असेल तर मग अशा प्रकारे ही खोबऱ्याची चटणी बाळंतिणीला खायला देतात. तोंडाला छान चव येते. कमी तिखट घालून बनवतात. शेंगदाण्याचं कुटाचं काही खायचं नसतं सीझर झाल्यामुळं, त्यामुळे ही खोबऱ्याची चटणी बनवतात. दूध, भाकरी, खोबऱ्याची चटणी असं बाळंतिणीला देतात. तर आता ही चटणी बनवून झालेली आहे आणि अशी आठवडाभराची चटणी डब्यामध्ये भरून ठेवली. पुढचं काम म्हणजे लसूण सोलणं. सकाळी एवढ्या कामांची घाई असते ना, लसूण सोलायचं म्हटलं की खूप जीवावर येतं मला. तर कांदा कापायचं अगदी सोपं आहे. वरची साल काढली की पटकन कापून होतो, पण लसूणची एक एक पाकळी सोलायचं म्हटलं की खूप वेळ जातो. मग दुपारच्या निवांत वेळेत मी लसूण सोलून ठेवते. खूप जास्त दिवसाचा सोलत नाही, अगदी 3-4 दिवसासाठी सोलून ठेवत असते. सोलल्यानंतर अशा प्रकारे एका स्टीलच्या किंवा काचेच्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवते. 3-4 दिवस आरामात पुरतो हा लसूण. किंवा आलं लसूण पेस्ट बनवायची असेल तर तीसुद्धा बनवून ठेवते. आता होती माझ्याकडं म्हणून मी बनवली नाही. नंतर पुढचं काम म्हणजे रवा भाजणं. सकाळच्या घाईमध्ये खरंच खूप वेळ खाऊ हे काम आहे. रवा भाजायला खूप वेळ लागतो. व्यवस्थित भाजला तरच उपमा, शिरा टेस्टी लागतो. आणि सकाळच्या घाईमध्ये एवढा रवा भाजत बसायचा म्हटलं की अर्धा वेळ तर त्यातच जातो. असा रवा जर भाजून ठेवला निवांत वेळेत तर पटकन ऐत्यावेळी नाश्त्यासाठी उपमा, शिरा बनवता येतो. म्हणून मग दुपारी वेळ असला की मी अशा प्रकारे अर्धा किलो 1 किलो रवा एकदाच भाजून डब्यामध्ये भरून ठेवते. आज मला मसाले डबासुद्धा साफ करायचा होता. 3-4 दिवसापासून उद्या करूया म्हणून मग पुढेच ढकलत होती. आज म्हटलं की एकदा साफ करूयाच. तसंही 10-15 दिवसातून एकदा मी मसाले डब्बा स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवते किंवा कपड्याने पुसून स्वच्छ करते आणि मग त्याच्यामध्ये मसाले भरते. आज मसाले डबा छान स्वच्छ धुतला आणि त्याच्यामध्ये मसाले भरले. असे छान कलरफुल मसाले भरले आणि स्वच्छ असेल मसाले डबा तर स्वयंपाक करायलासुद्धा छान वाटतं. मग त्याच्यामध्ये लाल तिखट, काळं तिखट, कांदा लसूण मसाला, हळद, जिरं, मोहरी ह्या ज्या काही रोजच्या भाजीसाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या याच्यात भरून ठेवल्या. किंवा मग तेलाची केटली चिकट झाली असेल तर गरम पाण्याने धुवायची, तिला स्वच्छ करून
वाळवून घ्यायचं चांगलं उन्हामध्ये आणि मग त्याच्यामध्ये तेल भरायचं. ही कामं जर दुपारच्या वेळेत केली तर सकाळी अगदी झटपट कामं होतात. आणि बघा, मसाले डबा भरला आहे तर किती छान कलरफुल मस्त दिसतोय. असा मसाले डबा छान कलरफुल स्वच्छ दिसला तर स्वयंपाक करायला सुद्धा उत्साह येतो. आता पुढचं काम म्हणजे धना पावडर बनवायची होती. 2-3 वेळा मी बाहेरून धना पावडर आणली होती मार्केटमधून, तर त्याच्यामध्ये वेगळंच लाकडाच्या भुशासारखं असं काहीतरी निघत होतं आणि खराबही लागत होती. मग तेव्हापासनं मी घरीच बनवते. धने थोडेसे हलकेसे भाजून घ्यायचे आणि गार होऊ द्यायचे. गार झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदम बारीक त्याची पावडर करायची. आणि घरी ही फ्रेश पावडर बनवली तर एवढा छान धना पावडरचा वास येतो आणि वेगवेगळ्या भाज्यांमध्ये ही धना पावडर वापरू शकता. बाहेरून बाजारातून आणण्यापेक्षा केव्हाही घरीच फ्रेश बनवलेलं चांगलं. त्याच्यानंतर पुढचं काम म्हणजे रात्री जी कोणती भाजी मला बनवायची आहे ती मी दुपारीच अशा प्रकारे निवडून स्वच्छ करून कट करून डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवते. किंवा मग दुसऱ्या दिवशी सकाळी डब्याला जी भाजी बनवायची आहे मुलांसाठी ती सुद्धा कट करून डब्यामध्ये अशा प्रकारे भरून ठेवते. तर दुपारच्या निवांत वेळेत ही अशी कामं आवरते मी. तुम्ही सुद्धा दुपारच्या निवांत वेळेत अशी जर कामं आवरली तर सकाळी घाई होणार नाही आणि कामं अगदी पटापट सोपे होतील.